नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या लोकार्पण सोहळ्यावरून 2 गटात पुन्हा एकदा अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन पुतळ्याचं लोकार्पण करण्यात यावं असे बुधवार दिनांक 1 रोजी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत ठरवण्यात आलं होतं. पण एका गटाने गुरुवारी अचानक चौथऱ्याचे वास्तुपूजन आणि होम हवन कार्यक्रम हाती घेतला. त्यामुळे चौथऱ्याचं काम अर्धवट असताना घाईघाईने संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात येऊ नये अशी मागणी दुसऱ्या गटाने केली. पुतळा परिसरामध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र आल्याने काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. ही माहिती समजताच टिळकवाडी पोलिसांनी बंदोबस्तामध्ये वाढ केली. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या रोटरी अन्नोत्सव 2025 या मेगा इव्हेंटचे उद्घाटन उद्या शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता अंगडी कॉलेज मैदान, सावगाव रोड, बेळगाव येथे संपन्न होणार आहे. यावेळी माजी खासदार आणि अंगडी एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षा मंगला सुरेश अंगडी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार असून डॉक्टर स्फूर्ती अंगडी तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आर.टी. शरद पै यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहे. अन्नोत्सव इव्हेंट प्रेसिडेंट रोटेरियन सुहास चांडक, अन्नोत्सवचे अध्यक्ष अक्षय कुलकर्णी, शैलेश मांगले, सचिव रोटेरियन मनीषा हेरेकर आणि रोटरी क्लब ऑफ बेळगावचे इतर सदस्यही यावेळी सहभागी होणार आहेत. यावर्षी रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने शुक्रवार दिनांक 3 जानेवारी ते मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये अंगडी कॉलेज मैदान, सावगाव रोड येथे अन्नोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा 1 लाखाहून अधिक नागरिक या अन्नोत्सवाला भेट देतील अशी अपेक्षा असून दरम्यान या अन्नोत्सवात तब्बल 186 स्टॉल्सची मांडणी करण्यात आली आहे. या स्टॉल्समध्ये विविध भारतीय आणि पाश्चात्य शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा समावेश असल्यानं संपूर्ण बेळगाव तसेच परिसरातील खवय्यांनी याचा लाभ घ्यावा असं आयोजकांतर्फे कळवण्यात आलंय. कर्ज मंजुरीच्या व सवलतीच्या नावाखाली होणारे फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले असून गोकाक तालुक्यातील अनेक महिलांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी फसवणूक झालेल्या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. गरजू महिलांना लक्ष्य करून कर्ज मिळवून सवलती देण्याच्या बहाण्याने गोकाक व यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणूक करण्यात आली. हे 1-2 नव्हे तर अनेक महिलांकडून आरोपींनी पैसे घेतले, पण ना कर्ज मंजूर झाले ना त्यांचे पैसे परत आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्हाला न्याय द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. आईच्या गैरहजेरीत स्वतःच्याच मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाची मुलीच्या आईनेच निर्घृण हत्या करून शरीराचे तुकडे केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना चिक्कोडी तालुक्यातील उमराणी गावामध्ये घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की श्रीमंत इटनाळ नामक व्यक्ती रोज दारू पिऊन पत्नी आणि मुलीला मारहाण करत असे. रात्री दारू पिऊन पुन्हा पत्नी आणि मुलीला त्याने मारहाण केली आणि स्वतःच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने संतापलेल्या पत्नी सावित्री इटनाळ हिने पतीच्या डोक्यात दगड घालून ठार केलं होतं. या प्रकरणाची चौकशी चिक्कोडी पोलिसांनी हाती घेतली होती. त्यानुसार संपूर्ण चौकशी व पुराव्यासहित त्याची पत्नी दोषी आढळून आल्यानं तिनेच आपल्या पतीचा खून केल्याचं स्पष्ट झालंय. शेततळ्यात पडून 2 मुलांसह आईचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटना ही विजयपूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी तालुक्यातील हरनाळ या गावामध्ये घडली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. गीता बडागी वय 28, श्रावण बडागी वय 6 आणि शरण बडागी वय 4 अशी मयत आई मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्नाटक होमगार्डच्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी बेळगाव शहरात होमगार्डच्या जवानांनी प्रभात फेरी काढली. कर्नाटक गृह संरक्षण वाहिनीच्या जिल्हा कार्यालयापासून सुरू झालेली प्रभात फेरी बस स्थानक, काकतीवेस, शनिवार पेठ, गणपत गल्ली, खडे बाजार, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, चन्नमा चौक मार्गे शहरामध्ये फिरून पुन्हा कार्यालयाच्या आवारात संपली. प्रभात फेरीचे नेतृत्व कर्नाटक गृह संरक्षण वाहिनी संघाचे प्रमुख यांनी केले.
तत्पूर्वी कार्यालयाच्या स्थापना दिनानिमित्त होमगार्ड कार्यालयात ध्वजारोहण केले आणि नंतर होमगार्ड जवानांना संबोधित करताना आजचा दिवस ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले. चिकोडी तालुक्यातील उमराणी येथे एका महिलेने आपल्या पतीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे 2 तुकडे करून बॅरेलमधून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सदर महिलेला पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पती श्रीमंत इटनाळे याच्या सततच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या सावित्रीने मुलं झोपल्यानंतर पतीच्या डोक्यात दगडाने वार करून त्याला ठार केले. सर्व पुरावे नष्ट करण्यात आले होते. मात्र मृताच्या पत्नीवर संशय आल्यानं पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने आपणच पतीची हत्या केल्याचं कबूल केलं. त्यामुळे सावित्री इटनाळे यांना अटक करून पुढील तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आज गुरुवार दिनांक 2 जानेवारी रोजी हनुमान नगर कन्नड शाळेमध्ये नव्याने बांधलेल्या वर्गखोलीचे उद्घाटन केले. यावेळी युवा नेते अमन सेठ यांच्या समवेत आमदारांनी तरुण विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. नव्याने बांधलेल्या वर्गखोलीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येची पूर्तता करणं अपेक्षित असून शिकण्याची उत्तम परिस्थिती आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी अधिक अनुकूल वातावरण विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी विद्यार्थ्यांना शक्य तितक्या चांगल्या सुविधा पुरवणं हे आपलं कर्तव्य असल्याचं म्हटलं. या प्रसंगी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला. बेळगाव शहर पोलिसांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उद्या शुक्रवारच्या नियोजित दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. केएलई डॉक्टर संपतकुमार एस शिवाणगी कॅन्सर रुग्णालयाचा उद्घाटन समारंभ होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांची उपस्थिती आहे. राष्ट्रपती यांचे बेळगावात आगमनापासून ते प्रस्थानापर्यंतची सर्व तयारी सुरू आहे. केएलई कॅन्सर रुग्णालयाचे 30 डिसेंबरला उद्घाटन होणार होते. मात्र माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. यामुळे उद्या शुक्रवारी हा कार्यक्रम होणार आहे. ऊस दराचा व ऊस उत्पादन खर्चाचा मेळ घातल्यास ऊस दराबाबत शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऊस दराबाबत व गाय दूध दराबाबत विचार केल्यास शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे असं शेतकरी बोलू लागलाय. मागील महिन्यामध्ये गायीचे दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांनी कपात करून दूध संघानं शेतकऱ्यांना पहिला झटका दिला. पाठोपाठ साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर न करता तोडणी सुरू करून शेतकऱ्यांना दुसरा झटका दिल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक चिंता आणखी वाढली आहे. नजीकच्या कोल्हापूर जिल्ह्यात दालमियाने 3,300 रुपये दर देऊन ऊस दराबाबत आघाडी घेतली आहे. किमान दालमियाप्रमाणे अन्य कारखानदारांनी दर दिला असता तर आमचं थोडे तरी हातपाय चालले असते, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. एकंदरीतच ऊस आणि गाय दूध दरामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरल्याचं दिसून येत आहे. निपाणी श्रीपेवाडी जत्राट हा मार्ग नेहमीच वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावरून नांगणूर, अक्कोळ, भिवशी, आडी, बेनाडी या गावांकडे जाणाऱ्या वाहनांची संख्याही अधिक असते. मार्गावर निर्माण झालेली निपाणी औद्योगिक वसाहत, शाळा, महाविद्यालये यामुळे हा मार्ग नेहमीच गजबजलेला दिसतो. या मार्गाचं रुंदीकरणासह डांबरीकरण करण्यात आलं आहे. सुसज्ज झालेला हा रस्ता वाहनधारकांसाठी फायद्याचा ठरतोय. असं असलं तरी मार्गावर कुठेच गतिरोधक नसल्यानं वाहनांचा वेग वाढतोय. याचा परिणाम म्हणून अपघातांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून हा मार्ग अपघाताचं केंद्र बनून पाहतोय. यासाठी या मार्गावर आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी वाहनधारक आणि नागरिकातून केली जातीये. गेल्या काही दिवसांपासून नगरपालिकेचा वसुली विभाग घरफाळा वसुलीच्या मोहिमेत व्यस्त आहे. वसुली देण्याबाबतीत नागरिकांचा थंडा प्रतिसाद असल्यानं प्रशासनाची चिंताही वाढली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील 9 महिन्यांमध्ये केवळ 34% वसुली झाल्यानं उर्वरित 3 महिन्यात वसुली मोहीम आणखी गतिमान करावी लागणार आहे.
शहर व उपनगरांचा विस्तार दिवसेंदिवस वाढतोय. यातून पालिकेच्या उत्पन्नातही भर पडत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.